लय भरलं होतं कट्टुकट भरला बाबा घे एक ठ्या कसा घेतले बाबा बाबा घेतले रवा तो चाय नको ऐकलं रवा याच्यात हा भाजलेलो काय म्हणतो नारको बरं असा देऊ हा रावत ना आणि काय रावला माका काय माहिती काहीतरी असलं माका काय माहिती मी हिला तर तू घेते ना या काय तर दिलं ना आणि रवो झालं रव्याचा ह्या भाजीचा ह्या भाजीचा आणि डाळ आणि किरचं दिलं पुढे हा आणि ह्यो रवो होते रव्याचं आणि हे काय आमचे गेलं घेऊन ह्या कोण नेतं बाबा बाबा अरे ह्या तू हे करता ना येता ना देवा येता आधी देवाचा सगळा घेऊचा चाय नाही करायची चल लवकर तिकडे खाली चाय घे चल माका चाय घे सगळे इथे बसतो होय होय सांगा तुका ऍडवेड केलं तर मस्त तुका चालू झाली बरं बघा गेलो आम्ही हा ये हकडे गाडी उभी करायची ना अजून काय होतो बाबा बाबाचं पडलो वाढून वाट आपली तो कलपासून सामान्य गोबा होता करतो होतो दुपारी राहतात तू खातो पुढे बारीक गिरीक करून दिली बारीक करून दिली कोणी काय मातीच लावतो पाणी घेऊन येते खाली आमचं काय टोपच येत नाही सामान गाडीत ठेवलेली ना गावा करू म्हणजे पुन्हा नाचू नको सामान घातलं का वर घेऊन काय धरू का येतो त्याच्या पैसे द्यायचे कृष्णा गेलो पाणी बस
आरामखोर. नाही नाही इलो अजून नेटवर्क नसताला तो त्याच्यावर ठेव फुल कळशी बरोबर तू ठेव. दोन बाजू दोन तीन ठेवले नाही तीन ठेवायचे तीन काय दोन ठेवले नाही पेटव तो त्याच्यावर ठेवून त्याच्यावर पाणी. हा काय रे अरे केलेलं आहे असं दे आता काय नाही काय नाही ते ठेवते मी आता गवत दाखले पाणी घेऊन दोन पैसे ठेव मोबाईल ठेवा हे जा बाबू जा तो सुतार नाही जाऊ तुमच्या पाणी पाणी आमच्या हातात घेऊन कावड्या दोन याच्यावर ठेव टाकली किती वेळ कावड्यातलं होतं घ्यावारी. हा काय नाही आता काय आमका काय काय काहीतरी तू रात्री भ्रष्ट कर म्हणून आम्ही नाही 4-4 वर्ष बापू झाले काय बघ मन शुद्ध आहे बाबा काय नाही. होय मन शुद्ध नको बाकी शुभच नको. तू काय एक सांगा अरे ही रायगोटन म्हणतो. होय होय ना तुझा मान खाली उतरल्यानंतर वाटेल बसलो रघु करा तुम्ही निवेद व्हायचा तुमच्या आमची नाही 12 वाजायची आमच्या तुझी वयाच्या जगात बसायला आमच्या जगात बसायला फोन करा त्यांना खाली त्यांना आता घेऊन येते या खाऊन दाखवले आणि खाऊन येते. सुदीप या विराज खाली जाऊन पूजेचं सामान घेऊन ये देव पूजतू. काय मिळालं बरोबर नाही ना हुशार आहे. 15वी झालो आहे काय तर तो आता 15वी काहीतरी काय हाय 15वीला काय झालो आहे हा शेवटी वाण्यातच आहे ना तो वाणी नाही हा बदला सांबाऱ्याचं सांगतो हो वडील वारले ना तू त्याच्या बाबतीत पोऱ्याचं पोर येऊन बसतात एकटा ठेव काय तर किती उशीर लावलं सामान वाट बघतात कधीपासून तुझी. ना वजाक बरोबर तांदूळ घाला मेलो नाही कर मात्र धावान धावा तांदूळ बटाटे काढ चवळी याच्यात सगळी होतो काय करपाक झाला आग टाका कमी करू आग कमी करू सांगालीस का थांबव देऊ
ठेवा आता. अरे नवीन आहे सगळे शंभर ना पाय दगावती हे लांब राहा. आता डोळे जाऊची पाळी होती. नंतर मीठ हवं नंतर मीठ. दोघा ठिकाणी ढवळा म्हणजे लोक एकटाच ढवळता. आता ढवू नको आता. नको नको ढवू नको. कुस्कार तरी ते कुस्कार तरी कडी होण्यानंतर मीठ टाकू का. आणि वर सापला ना कोथिंबीर मस्त पैकी माझ्या साप डोळ्यात फुल बसता. पाणी होतं ना पाणी नाही त्या बाजून टेकलो नाही बाळा एक बाजूने. तर बसलो आता बसलो बरोबर. पुरी होती बसायचा पुढे होते तेल होत त्याच्यात. अरे वाट तो गरम तेल ते काय घ्या ते ढग तेल लागायचे उपळे झाले फुलता का दुसरं चमचे काय रे दुसरं होतं काय तो हे मगा हात दगावतो नव्हतो तो काही घे. तेल बत्ती एक ठेव हा थोडा. मोठो हा मग बटाटी याव कर मसालो काप फोडणी घालू फोडणी तेल टाकला का मसाला टाकू झालो. आधी कांदो परतून घे. बाबांनो वाईट झोप राहा नाही तर तुम्ही तरी करा यावा. मसाला आधी टाकू नको तुम्ही नको कापू नको ती पिशी तेल पाणी जिराने पाणी जिराने आतमधला पाणी जाऊन ते नाही तर परत यावं उडात फाट फाट. आधी मोहरी टाकली मग मी आधी मोहरी नंतर कांदा बिंदू टाका. व्हायचा पाणी हा एवढा का तिकडे नेवता ना त्यांचं असतं आमचं असतं आणि म्हणून आधी मोहरी पण कांदे कापला कांदे काढून घे बरोबर समजतो. मोहरी टाक मोहरी गरम असतं. हा आता बरोबर कापाने तरी तेल तर पाणी वाटता फरा फरा आणि आता तू वाटलं परत नाही हो माझे कांदो भाजा. Incoming voice call from Deep. टाकताना डोळे अशी टाकू होईल. कोण सर्व मासात ना फटके लिहावं नको नको ते पाना नाही पुढ्याची आणल्या टाक चालले कांदो टाक. हे योग्य तुझी तुला काय मसाला तो ठेवले बटाटी घेऊन ये. कांदा यावं लालू कांदा पण खाऊ बघत नाही काय
तिथे गेल्या तिथे बस झाली तेवढी लई नुकवा नुकवा बाबा तेवढीच पुढे यांच्या वांगडा काय हे काय चेष्टा करीत होती हा 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 चालेल हा 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 चालेल हा करतो मग संध्याकाळी बटाटा शिजलेला ना शिजा कर परत बघूया आणि ढाकणा ठेव तुपा नेली ना आता भाजली जेवणी थोडं टाक चवळ्याची भाजी आहे की पातळ होता बटाट्याची भाजी वाटा म्हणजे खुक्या खोबरा खोबरा फिरवता खुक्या टाक पण खोबरा अजून थोडं. हा वाटा म्हणजे अंगा बरोबर हिला ना टाकती वेगळं करते. इकडे या आधी. तकडे नेऊन ठेवलं शाळेवर केला असते महिने माहिती आहे ठेवलं ठेवलं नाही जास्ती नाही रे चला बघ त्याची भाजी द्यायची भात आणि म्हणता आम्ही जेवून जातो तरी तुमच्या चुली काटा शिकता ठीक आहे हे बोरा ह्याच्या अजून काटा चुलीवर शिकता फाटपट आता मारली तरी आता त्याच्यावर फक्त ढाकणे कोथिंबीर शिजवणार जे अजून ते आमचं माल दुकानाचे हे आज करून तो वाटची जाऊ नाल्लो दिले तेव्हा सगळं जेवण झाली ऐकायचं नाही रे डाव्या हाताने हवळता बघ डाव्या हाताने हवळता बघ चौक काय ती तुका काय माहिती घंटी डाव्या हाताने हवळता आणि ए तुम्ही तागाटू नाही टाकला मग अशी टाकू काय होतं लक्षच नाही फोडणी देताना टाकू होतो फोडणी देताना लागू होतो बाळा ह्या काय तर बघ टाकू करू कापू करू होतो नाही तेवढं होय नाही कोशिंबिरी माफ झालो काय वाटते तकडच मार माहिती आमची ती आई जरा
पुस्तक घालते असो ना पुस्तक गारण अरे पुस्तक घालते असं का काय घाले काय घालू बाबा इथल्या गोवा महाराजा होय महाराज ही बाळगोपाळांनी तुझी वेडी वाकडी सेवा केलेली आहे होय महाराज ती मान्य करून घे होय महाराज त्यांच्या हातून काय चूक भूल झाली असते ते माफ कर होय महाराज जो काही त्यांचा धंदे उद्योग आहेत त्यात त्यांना बरकत दे होय महाराज कामानिमित्त बाहेर गुप्त गेले त्यांना रोजी रोटी मिळवून दे होय महाराज गुराढोरांचं रक्षण कर होय महाराज आणि ही तुझी शालाबाजी सेवा केली आहे ती मान्य करून घे होय महाराज गोपाल कृष्ण महाराज की जय हा गोपाळांचा खेळ आहे गोपाळी श्रीकृष्णाचा हे श्रीकृष्णाचं हे कथा गवळ देव म्हणजे काय कृष्ण पनडदेव सगळ्यांकडे करतले ते किरापत कृष्ण महाराज की जय. सालाबाद प्रमाणे या कृष्णाच्या अवताराला आणि कृष्णाला त्याच्या सवंगड्यांना त्या निमित्ताने इथे नारळ ठेवतो आणि त्याची वेडीवाकडीची काय सेवा आहे ती करतो आम्ही असे बालगोपाळ मिळून. हो अजून काय हव्या जेवण करतो नंतर जेवण करतो सार्वजनिक मेन कार्यक्रम जेवणाचो नाही हो कार्यक्रम मेन जेवणतो तिथे पण कर केली आहे नाही जेवतले हा, जेवण. फोनची क्लिअरिटी दिले चार्जिंग ब्राईटनेस कमी केलंय दीपक आपटले झाला ना सगळा घातलं जोडून उभं राहू बाबा इथल्या गवळ देवा महाराजा होय महाराज ही बाळगोपाळांची जी वेडी वाकडी सेवा केली आहे होय महाराज ती मान्य करून घे होय महाराज त्यांच्या हातून काय चुकभूल झाली असेल तर माफ कर होय महाराज जो काय त्यांचे धंदे उद्योग आहेत त्यात त्यांना बरकत दे होय महाराज सगळ्यांका सुखात ठेव आणि सांगणं केलेलं जमे घे महाराजा होय महाराज हो ना ऐकान घ्या असेच येत राहा हॅलो एक फोड घालून ठेव हा बोल चढावर जवळ हो पप्पा तिथे दिसले आणि तिथे गाडी घेऊन गेले काय माहिती
पाणी संपला मी नाही. बघलं, त्या गाडीवर किती. पाणी संपवलं. लागली नाही काय कामाला उशीर. तिला उभे खाई राहला असतो त्या बाजूक उभे राहा पडलो बघ. विराज पूजलं. बाबा वाघोबा महाराजा होय महाराजा. ही बाळगोपाळांनी तुझी वेळी वाकडी सेवा केली आहे. होय महाराजा. ती मान्य करून घे. होय महाराजा. अजून काय चूक झाली असेल ती माफ कर. होय महाराजा. जो काय त्यांचे धंदे उद्योग हा त्यात त्यांना बरकत दे. होय महाराजा. काय बितू असलेल्यांना सुखात ठेव. होय महाराजा. गुराढोरांचं रक्षण कर आणि जी सेवा राखडी केली आहे ती मान्य करून घे. होय महाराजा. झालं शशी. आपण आणलं नाही आपण काय चिंकुलो काय माहिती नाही. अरे तो पाठवून जाऊ काय माहिती काय पुढे एकान पुढे पेरीत जायची एक वाडी घेऊन आणि बाकीच्या एक एक दोन दोन घेवानी जा. पेरू कोण रे तू आणि वाघ चला चला तर पेरणाऱ्यां पुढे ह्याच्यातली खर्च लावलेली ना हे पुढे गेल्याशिवाय तुम्ही जाऊ नको पटकन. वर्षाचा साला पायापुढी सांभाळ कर सुखपती दे. वर्षांवरीच तुझा आनंद करून घ्या महाराजा. दोन दोन घेतल्या तरी मेन कार्यक्रम जेवणाचं होते काढूच ठेवलं. नको घेतो काढते तो एकट्याच किती टोप घेऊन बसलो तो समजत तरी लोकांना. भुसण्या अवकाश तू काय व्हायचं घेत सोलकडी मस्त रघु गेलो काय जेवण सुदीप जो पडवर जा. अरे हा काय पाणी ठेवलंय तुझा सावळी आहे कपात
युट्यूब चॅनल हात होय 3000 सबस्क्रायबर झाले. माग नाही वाटवले तुम्ही. अरे इलेच नाही ते काहीतरी गेले सांगायचं काम करू गेले वर्षात सांगतो म्हणून नाही येऊ गाव त्याला होय ना. मग ठीक आहे विचारतोय. अरे म्हणून व्हायचंच येतो घरीच येतो आधी गुरव पूजेत आणि मग तो दिवो जगदान धरते रे गुरव आपले तेल भाजी ते बाजूग्रह रे मग ते काय करतात तेल वाज घालतात तेल लागणार सगळं परत कर पाहिजे. आणखी ठेव काहीतरी होय होय ठेवया. अरे पण किती बारा पोरा झालो मी म्हणतो म्हातारा नाही तो सोडतो आणि ह्यो 4 वाजवला बारा वाजव म्हणता म्हातारा. बाळ गवळदेवा महाराजा शशिकांत कोण विशाल ना विशाल मुनगेकर काही परिस्थितीमुळे त्याची वाईट परिस्थिती डेंजर होती तेव्हा तुझ्या हैसर घराणा केलेला होता की बाबा तू माझी तब्येत बरी झाल्यानंतर 1 किलो पेढे देईल. ते पेढे घेऊन तुझं नवस फेडलेलो त्याचा आनंदी आनंद सुखी करून असं तू 90 वर्षांमध्ये कोणतं असेल तर फेडून घेण्यात राजी हो महाराजा. बा देवा गवळ द्या महाराजा. बघ नंदू मुनगेकर आता जवळजवळ 2-3 महिने तब्येतीने एकदम हे झालेलं होतं. आता त्याची परिस्थिती बरी आहे आणि त्याची अशी इच्छा म्हणून घराणा करून सांगितलेला आता येणाऱ्या जत्रेत कसं तो हालत मध्ये माझी परिस्थिती चांगली हो जर मी जत्रे केलं व्यवस्थित गावात येईल तर पुढच्या वर्षी तुका 1 किलो पेढे देऊन तुझं नवस बोलतो तो नवस तूप नवसाक पावान एका व्यवस्थित सुखात समाधान घेऊन ये आणि व्यवस्थित पुढच्या वर्षी तुझं नवस फेडून घे महाराज. त्याला साला वाचणारे बागावर जेव्हा महाराजा ही तुझी वेडी वाकडी ऐसर हे करून जेवण करून सेवा चाकरी केलेली ही मान्य करून घे. गुरा वासरांका सुखी राख बाहेर बुतुरत त्यांका सुखी राखण वर्षांवरून तुझ्या आनंदासाठी हा येतात त्यांका सुखी राखण त्यांका शराक सवायशेर मिळवून दे आणि अशीच वर्षांवरून तुझी सेवा करून घे महाराजा. त्यातले 2 पेढे काढून तिथे ठेव बाकीचे पेढे वाट.